मन मंदिरा गजर भक्तीचा. की भजन करायला लागल्यानंतर संकट येत नाहीत असं नाही आहे. भजन करायला लागल्यानंतर अहो जास्ती येतात. मी एकाला प्रश्न विचारला, मोठे साधू होते, तरुण होतो मी म्हटलं माणूस भजन करतो एवढं आणि त्याच्यावर संकट काय येतात? अहो म्हणले बाबा महाराज तुम्हाला कळत नाही का, जे परीक्षेला बसतात तेच पास नापास होतात, जे बसत नाहीत त्यांचा प्रश्नच नाही. नाही कळलं का? अहो हे बघा, सज्जनांचीच परीक्षा होते, दुर्जनाची परीक्षा काय आहे? माझं म्हणणं कळलं का? एखाद्या चोराला अटक केली, असे रोज लाखांनी अटक होतात, त्यांचे फोटो येतात का छापून? नाही. पण एखादा सज्जन झाला तर ताबडतोब फ्रंट पेज बातमी. काय कळलं? ही समाजाची गंमतच आहे. तसं भानुदास महाराजांना हे झाल्यानंतर काय जिकडे तिकडे हलकल्लोळ. अरे भानुदास महाराज, अरे हे चोर, अरे चोर. ते म्हणले देवा हे बघ, हे सगळे काय म्हणतायत ऐकलं का? विठ्ठलाचा भक्त आहे चोर आहे. नाव तुझ्या नावाला वाटतंय. हार माझ्या गळ्यात कोणी टाकला? हां टाकलास तू, आणि तू टाकून या ना, मी मगाचपासून सांगतोय त्याला विचारा. माझं बोलणं कळलं का? हे कोणीही खरं मांडणार नाही. ते म्हणतील देवन असं कुठे करतो का? नाहीतर लक्षात नाही का आलं, हे सगळं उलट सुलट तोच करतो की दुसरं कोण करतं? पण माणसांना कधी हे पटत. ठीक आहे म्हणले. आणि जेव्हा त्याचा धावा सुरू केला, काय सांगू तुम्हाला, त्या सोळाचं पाणी झालं. सगळं सोळाचं पाणी झालं. आणि मग राजाला वाटलं, अरे काय भानगडी झाली, हे काय झालं, या सोळाचं पाणी कसं झालं? मग राजाला आठवलं, हा कोणतरी साधू आहे. गेले पाय धरले, म्हणले महाराज आपण कोण आहात? नाही म्हणले कोण बिन असं काही नाही आहे, पण आपलं पांडुरंगाचा भक्त आहे म्हणले. पांडुरंगाचा भक्त आहे. आणि तुम्हाला सांगू का, सोळाचं पाणी झाल्याबरोबर ही साधू देवळातून बाहेर पडून भानुदासाच्या शेजारी उभी. चला म्हणले महाराज. आज कसं काय झालं? तुला काय सांगितलं होतं? माझ्या साधूचा छळ झाला की मी बाहेर पडीन. आता माझ्या साधूचा. ते म्हणले अहो हे कसं काय नाही आहे, किती दिवस तुझ्याकडे राहायचं, आता तू वारीला ये. आणि मग देवांना संभळीत घालून पंढरपूरला आणलं. आणि आषाढी एकादशीला जी रथ मिरवणूक निघते, ती देव तिकडून भानुदास महाराजांनी आणले. हे त्याचं दर्शन म्हणून ती वारी घडली. हे थोडंसं लक्षात घ्या. कसं घडलं? तात्विक अर्थ सांगतो. अव्यक्त परमात्मा व्यक्त करण्याची ताकद फक्त संतातच आहे. त्याच्यातला अजून वरच्या कुटीला जाऊन सांगू. देव सर्वात आहे, सर्व ठिकाणी आहे, पण त्याला सर्व समाजाच्या दारात नेऊन उभं करण्याची जर ताकद असेल तर संताची आहे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, धैर्य मंडपाचे स्तंभ. एवढे सगळे लाखो वारकरी जमले होते, पण भानुदास महाराज हे साधू होते म्हणून धैर्य. अरे घाबरू नका म्हणाले, मी आहे, काळजी करू नका, त्याला घेऊन येतो. अरे देव असला म्हणून काय झालं? जनाबाई काय म्हणते माहिती आहे का? धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधो निया दोर, धरिला पंढरीचा चोर, हृदय बंदी खानी केला, आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर. कशाने धरला? प्रेमसूत्र दोरी. जिकडे नेतो तिकडे जातो हरी. असा बांधला प्रेमसूत्र. तुम्हाला काय वाटलं देवाला असा बांधता येतो का? व्यवहार सुद्धा असाच आहे. माणसाला व्यवहारात बांधता येत नाही, पण प्रेमाने बांधलाला सुटत नाही. खरं ना?
माणसाला व्यवहारात तसं नाही बांधता येत. नाही कुणी कोणाचं अडकत नाही. अहो पोटाला आलेली पोरं अडकत नाहीत आपल्यात तर जग कसं अडकेल? हां, पोरं तरी ऐकतात का? नाही ऐकत. पोरं मोठी झाली म्हणजे एकच मोठी होतात, आई वडिलाला मूर्ख ठरवायला लागतात म्हणजे समजावं आता मुलं मोठी झाली. आपला मुलगा वयात आला केव्हा समजावं? 18 वर्षाचं वय बघू नाही त्याचं. त्याला वाटायला लागलं ना की माझ्या आई वडिलाला काही कळत नाही. दे आर आउटडेटेड. आउटडेटेड म्हणतात एवढंच बरं आहे, जिवंतपणी एक्सपायर्ड म्हणत नाही तेच बरं आहे. काय म्हटलं मी? आउटडेटेड म्हणतायत हे चांगुलपण आहे काय? आणि आली इकडे नवीनच निघाले बरं का, आपल्याला काही कळलं नाही. ते जनरेशन गॅप, एक नवीनच प्रस्त निघाले. काय हो, असे विचार जमतच नाहीत ना. त्याच्यामध्ये काय आहे? जनरेशन गॅप आहे. मागच्या जनरेशनमध्ये बायका अंगावर पाजवत होत्या, आता पायाचा अंगठा तोंडात येतात प्यायला. जनरेशन गॅप. जनरेशन गॅप. अरे कशाची जनरेशन गॅप? वयाचं अंतर असलं तरी काही प्रेमात अंतर आहे का? जनरेशन गॅप असले म्हणजे आई आई नाही का, बाप बाप नाही का? जे आई वडिलांनी कष्ट केले ते कष्ट नाहीत का? कशाची जनरेशन गॅप? तुम्हाला उघडं नागडं नाचायला दिलं म्हणजे जनरेशन गॅप मिटली का? काय हो, पूर्वीच्या काळी लवकर येणं बरोबर होतं. आता जर आपण म्हटलं हो 9 वाजता आला, तुम्हाला कळत नाही. जनरेशन गॅप. यालाही जनरेशन गॅप. जग कुठे चाललंय, तुम्ही कुठे चाललाय? कुठे चाललंय जग? नाही, कुठे चाललंय जग? काय? याचा अर्थ लक्षात आलं का? मोकळवादी देणं आणि ही दिली म्हणजे जनरेशन गॅप मिटली, नाही का? पूर्वीच्या काळामध्ये पॉकेट मनी हा भागच नव्हता. पॉकेट मनी हा शब्द प्रयोग, हो मी चांगल्या शाळेत शिकलेलो आहे, काय असं तसं नाही आहे बरं का. पॉकेट मनी हा भागच नाही. जेमतेम 5-10 पैसे असले ते तरी स्वामी लपवून ठेवायचे. कदाचित तो हात लागला आणि कळलं तर 5 पैसे तुझ्या खिशात कशाला? घरी काय खायला नाही का? उलटे प्रश्न. काय खाणार होतात 5 पैशाचं? काही नाही, गाठ्या. गाठ्या गाठ्या म्हणजे साध्या गाठ्या. कुठे बोर, कुठे कोकणचा मै काय ते पिवळं काय असं कोण लहानपणी काय खातो? बोर, आमकं, चिंचा. काय खाऊन खाऊन किती खाणार? गाठ्या. आजकाल काय बघा ते काय ते फास्ट फूड. त्या बॅरिस्टामध्ये कॉफी 50 रुपये कप. काय वरचे बाप दादा म्हणत असतील? तो म्हणत असेल 10 माणसाचं कुटुंब 50 चालत होता आणि अर्ध्या कपाला माझं पुढचा वंशज. माझा पुढचा वंशज 50 रुपयाला कॉफीचा कप. माझं बोलणं कळलं का? आणि हे म्हटलं की म्हणायचं यू डोंट अंडरस्टँड, दॅट इज जनरेशन गॅप. काय अवघड आहे, अवघड आहे. नीट लक्षात घ्या, हेच तर सगळ्या भानगडी झालेल्या आहेत. आणि जेव्हा कुठेतरी गाडी खड्ड्यात जाते ना तेव्हा कळतं. मग त्यांनाही सांगावं दिस हॅपन बिकॉज देर इज अ जनरेशन गॅप. आलं का लक्षात? तुम्ही जे वाईट वागता, बेछूटपणाने वागता, त्याच्यावर पडदा टाकणं ते आणि तुम्हाला सामावून घेतलं म्हणजे गॅप मिटली. आणि त्याला विरोध दाखवला की दॅट इज अ जनरेशन गॅप. मूर्खपणाचं लक्षण आहे. अर्थात मी प्रवचनात बोलतो, माझ्याशी वाद घालायला कोणी येत नाही. एरवी सुद्धा माझ्या नादी कोणी लागत नाही. त्याला माहिती आहे बाबा महाराज सुद्धा पट्टीचा पैलवान आहे. धोबी पछाड करून आपटतो, सोडत नाही. अरे का तसं सोडत बिडत काही नाही आहे. काय गरज आहे?
काय गरज आहे, पटलं करा, न पटलं न करावं. पण असं काही सांगायची गरज नाही, आम्हाला कळत नाही इतके काय मूर्ख बिरकाव काय? हां, तुमच्यापेक्षा भरपूर पावसाळे बघितलेत. काय, तुमच्यापेक्षा भरपूर जग बघितलंय. तुम्ही जग बघितलं म्हणजे काय, कॉलेजचं विश्व बघितलं, पोरी बघितल्या, पोरं बघितली, बेछूटपणाने वागणं बघितलं. टी व्हीवर तर भरपूरच दाखवत आहेत. आज एक निराळच प्रकरण टी व्हीवर दाखवलं जातं आहे. अजून मुलांना धडे शिकवत आहेत कसं घ्यावं. अवघड आहे, जाऊ द्या, काही नडलेलं नाही आपलं. पण लक्षात ठेवा, जीवनामध्ये मुद्दा माझा सुटलेला नाही. असे उलटसुलट प्रसंग येणारच आहेत. त्यावेळेला साधू संतांच्या बोधाचं धैर्य आपल्याला प्राप्त होणं, तरच आपल्याला मार्ग दिसतो. नाहीतर कुठेतरी आपणही संपून जाऊ. अहो, संपल्याशिवाय राहत नाही. माणसाला ताकद नसते, सामर्थ्य नसतं. म्हणून धैर्य मंडपाचे स्तंभ आणि आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरले. आनंदाच्या समुद्रामध्ये भरलेले हे कुंभ आहेत. फार सुंदर उपमा दिली बरं का. आतही पाणीच. एखादा घट पाण्यामध्ये, नदीमध्ये तुम्ही बुडवल्यानंतर त्याच्या बाहेर पाणी असतं, आतमध्ये पाणी असतं. तसं साधू संत हे अंतर्बाह्य आनंदाने पूर्ण होतात. म्हणून त्यांच्या सहवास घडल्यानंतर आपल्याला आनंद प्राप्त होतो, नाही का. उदाहरणार्थ चला, तुमचा माझा दृष्टांत देऊ. आपण रोज येतो प्रवचनाला. येताना काहीतरी उलटसुलट डोक्यात असतं, पण प्रवचन ऐकल्यानंतर आनंदात जातो ना घरी. का? ते बाबा महाराज म्हणून नको बघू माझ्याकडे. ही ज्ञानेश्वरी आहे ना, हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्यांचे शब्द आपण जेव्हा उखलून सांगतो तेव्हा त्यांच्या कुंभामध्ये भरलेला आनंद, त्यांच्या बाहेर व्यापला असणारा आनंद, तो आपल्यामध्ये येतो आणि आपल्याला सुद्धा आनंद प्राप्त होतो. हे वर्म आहे. आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरलं. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या दर्शनाला जातो तसं संताच्याही दर्शनाला आपण का जावं. संताचं दर्शन घेतल्यानंतर कुठेतरी मनामध्ये समाधान प्राप्त होतं. कारण संत हे आनंदमूर्ती आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचा डोह आहे. मग तिथून जे तरंग निर्माण होतात ते सुद्धा आनंदाचेच असतात. दुसरं काय तिथे असतं, नाही का. हो, बाकीचं काही छानू आहे, छू नाही, मंतर नाही, काही नाही आहे. एक प्रेमाची मूर्ती ओतलेली, सुखाचीच ओतली मूर्तियांची ठसावली, अविच्छिन्न भगवत बुद्धी सर्वाभूती निरवधी. किती गोड अभंग आहे निळोबाराय महाराजांचा. निळोबाराय माहिती आहेत की नाही तुम्हाला? माहिती नसेल तर सांगतो थोडक्यात. निळोबाराय म्हणजे तुकाराम महाराजांचे परमार्थातले उत्तराधिकारी, पिंपळनेरचे निळोबाराय कुलकर्णी बरं का. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं तेव्हा महासंश म्हणजे आता ही देवकर मंडळी आहेत, ती मोरे कुटुंब. पण परमार्थिक वारसा त्याने निळोबारायाला दिला. म्हणून निळोबाराय म्हणतात की निळा म्हणे पोटा आलो आणि म्हणून झालो अधिकारी. अतिशय सुंदर गोड वाङ्मय निळोबारायचं, अतिशय सुंदर. आणि आनंद समुद्री कुंभ ते म्हणतात सुखाची चौतली मूर्तियांची ठसावली. संत कशाची मूर्ती आहेत? सुखाची. सुखाची चौतली मूर्तियांची अविच्छिन्न भगवत बुद्धी. अविच्छिन्न म्हणजे त्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा कुठे साक्षीत्व नाही. अविच्छिन्न इथपासून तिथपर्यंत कुठेही काही मिक्सचर नाही. हो, नाही तर वरता थर एक आणि खालचे थर निराळे, असं पुष्कळाला घडतं. बरं, वर दाखवताना निराळे दाखवतात. हे स्ट्रॉबेरीवाले विकायला बसतात ना, ते मला वाट बघा, वरची स्ट्रॉबेरी एवढी एवढी असते आणि खालचं नुसतं गोळे असतात एवढे. आणि ते मोटरवाल्याला दाखवतात, ते घाईत असतं जायच्या. बघा साहेब, काय बघा साहेब, काय सुंदर आहे. घरी येऊन बघतो तर खाली हिरवा पाला तरी असतो. असं बोलणं कळलं का?
वर दिसायला चांगलं पण खाली दिसायला चांगलं. अविच्छिन्न शब्दाचा अर्थ असा आहे की आता तर आंब्याचा सीझन आहे, वरचा आंब्याचा सीझनची थर जो ज्या क्वालिटीचा तो शेवटचा काढला तरी साहेब हो आमच्या बापदादापासून आंब्याचा व्यापार आहे, फसवायचं काही नाही आहे. नासका आंबा झाला तर पैसे परत करीन, शेवटपर्यंत खा. सुरकुती होईल आंब्याला पण नासणार नाही. म्हणून काही काही आंबे सुरकुती जरी आली तरी नासत नाहीत. थँक्यू व्हेरी मच. आणि काही सुरकुती यायच्या अगोदरच नाचलेली असतात. काय मग प्रश्न असा पडतो की हा आंबा एवढा सुकलेला, एवढ्या सुरकुत्या पडलेल्या आहेत, पण आतून तो गोड आहे आणि कोईपर्यंत लागलेला नाही. लक्षात ठेवा, हे जातिवंत झाडाचं फळ, त्याला संत म्हणावं. त्याला संत म्हणावं. नाही तर बघा काही काही तर तोंडाला लागलेलेच आंबे, हे तर समाजात खूप वाईट तोंड. पण मला एक बरं वाटतं, हे तोंडाला लागलेले आंबे वरून दिसतात तरी, पण कोईला लागलेले लबाड दिसतच नाहीत. काय वाटलं, हे तोंडाला लागले ते बरोबर वर चक्कर असतं काळं. मग आपल्याला कळतं हे वरचं कापून टाकलं की आतमध्ये चांगलं आहे. पण काही काही असे आहेत की वरून बरोबर दिसतं पण आतमध्ये असं. मग ते जे हुशार बाई असते ती सुनेला शिकवते अगदी कोईला घसटून कापू नकोस. हे सुद्धा माझ्याकडून तुम्हाला शिकायला मिळेल. सध्या आंब्याचे दिवस आहेत. उगीच माणसाला उगीच कोईला लागून घसटू नका, आपलं वर वर कापा. काय आणि बघा अरे वरून तर चांगलं दिसतं. एक लक्षात ठेवा, काही काही आंबे स्वभावता पिकलेले नसतात, ती पावडर घालून पिकवलेले असतात. आणि ते पावडर घालून पिकवलेलं आंबं ते काही काही बरोबर नसतं. लक्षात ठेवा. तसं वैराग्यसुद्धा, प्रेमसुद्धा, भक्तीसुद्धा ही सहज स्वभावता प्रगट व्हावी लागते, परिस्थितीजन्य नाही. स्मशान वैराग्य तर सगळ्यालाच येतं, ते पोचवायला जातात ना. आणि त्याला ते काय होतं, आपल्याला एरवी अंगाला असा नुसता चटका सुद्धा लावून घ्यायची सवय नसते, आणि ते ठेवलेलं असतं जेव्हा तो अग्नी पेटतो शेवटी आपलंही असंच व्हायचं. काय बाबा आयुष्य वाईट आहे, कुणाच्या नशिबात काय. जाऊ द्या, आता आपण सुद्धा ठरवलंय उद्यापासून बाबा महाराजांच्या प्रवचनाला जाऊन बसावं. काय पदरात पडलं तर पडलं. काय पदरात पडलं तर पडलं. स्मशान वैराग्य. काय खाण्यात आहे, काय पिण्यात आहे. अहो आयुष्य फार विचित्र आहे. बघा चालता बोलता काल मला भेटला, दोघांनी आम्ही ओढल्या, त्यांनी सिगरेट ओढली, आम्ही दोघांनी ओढली, ना आज मी एकटाच ओढतोय. बर एकटा ओढतोय, एकटाच पी. काल दोघ जण पित होतो, आता एकटा पी. आणि एक दिवस तूही शिल्लक राहणार नाहीस, कळलं का. एवढं थोडंसं लक्षात घ्या म्हणजे बरं पडेल. संतांच्या जवळ का जावं, आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरले. आत बाहेर आनंदच आनंदच. साधू संतांच्या मी एक तुम्हाला मस्तपैकी गोष्ट सांगतो, राजकारणातली पण छान आहे, आठवली मला. हे विभाजन झालं पाकिस्तान आणि हिंदुस्थान. विभाजन झाल्यानंतर पंडितजी आणि आपल्या ऑफिसमध्ये बसलेले होते आणि सारखे फोन कणकणत होते, इतकी माणसं कापली, इतकं झालं, तितकं झालं, तितकं झालं. शेवटी वाईट वाटलं, अरे काय काय केलं आपण आणि काय झालं हे.
कोणी कोणाला दोष देणं हा इतकं सोपं गोष्ट आहे, पण परिस्थिती काय असते आपल्यालाही कळत नाही. एकमेकाच्या चुका काढणं आणि एकमेकाला नावं ठेवणं हे राजकारण आहे बरं का. त्यावेळेला हे जरी कोणी असते तरी याच्यापेक्षा काही निराळं केलं असतं. त्यावेळेचा एकच महत्त्वाचा मुद्दा होता की कसंही करून का होईना ब्रिटिशांच्या तावडीतून हे बाहेर काढा. त्यांनी तेवढंच धरून बसू नये. घडलं. शेवटी तुम्ही देव मानताना देवाच्या मनात होतं ते घडलं असं गृहीत धरावं. आणि जी कापाकापी सुरू झाली आणि इकडून तिकडे माणसं तिकडून इकडे माणसं असा माणसांचा लोंढा लागला. अतिशय फोन खणखणत होता. शेवटी पंडितजी कंटाळले. ते म्हणले जाऊ द्या, ऑफिस नको. फोन ठेवून दिला आणि म्हणाले मी आता निघून जातो म्हणे, घरी जातो. त्यावेळेला एक गोष्ट कोणी लिहिली आहे माहिती आहे का? त्यावेळेला त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी रिझर्व्ह बँकेचे जे पुढचे गव्हर्नर होते आयंगार, हे त्यांचे त्यावेळेला प्रायव्हेट सेक्रेटरी होते, ICS ऑफिसर. आणि आयंगारला म्हणाले कम ऑन, आय एम व्हेरी टायर्ड, वी विल गो होम. आणि गाडीत बसले. गाडी सुरू झाली. म्हणे आयंगार, त्यावेळेला महात्माजी होतं, सुरुवातीचा काळ, त्यांचं हत्या झाली नव्हती. आणि ते म्हणे आयंगार वी विल गो अँड सी महात्माजी इन बिर्ला हाऊस. आणि गेले पंडितजी आतमध्ये. आयंगार बाहेर गाडीत बसले होते वाट बघत. त्याने असं लिहिलंय की एक 15 मिनिटात ते जाऊन आले महात्माजींना भेटून. गाडीत बसले आणि असं दिसले म्हणे मला की जणू एखादा मनुष्य स्नान बिन करून येऊन स्वच्छ झालेला दिसला. व्हेरी हॅपी आणि असे ताजे तवाणे. मग त्यांनी पंडितजींना प्रश्न विचारला. म्हणे पंडितजी, आय वुड लाईक टू आस्क यू वन क्वेश्चन. म्हणे व्हॉट? तर म्हणे यू आर लुकिंग सो टायर्ड बट यू आर लुकिंग जस्ट फ्रेश अँड एनर्जेटिक. तर म्हणे हो बरोबर आहे, मी एनर्जेटिक दिसतोय. तुला माहीत नाही म्हणे महात्माजीच्या संगतीत 5 मिनिटं जरी काढलं तरी केवढी शक्ती मिळते. बोलणं कळलं का? महात्म्याच्या संगतीमध्ये 5 मिनिटं जरी काढलं. आणि मी गेलो, त्यांचं दर्शन घेतलं, बसलो. 2 शब्द ते बोलले, पण मला पुन्हा पावर आली. जाऊ दे, काय व्हायचे ते होईल, आता मिळालेलं आहे स्वातंत्र्य, ते कसं टिकवायचं आणि वाढवायचं ते बघू, ही मी शक्ती घेऊन आलो. लक्षात घ्या, हे घडलेलं उदाहरण आहे. नेहरूजींनी सांगितलेलं नाही तर अयंगारने, त्या खूप वर्ष झाली टाइम्स ऑफ इंडियाला त्यांचा लेख होता. मला असं कौतुक वाटलं की खरंच आहे की राजकारणातून सुद्धा महात्मा होता येतं. माझं बोलणं कळलं? महात्मा होण्याकरता फक्त कीर्तन प्रवचन करायला पाहिजे असं नव्हे बरं का. राजकारण सुद्धा उत्तम जर केलं तर महात्मा होता. नाही तर काय उगीच नाव होता, त्याच्यासारखा राजा झाला नाही. एवढं कळलं, माझ्यापुरती एवढी माहिती पूछ झाली. काय मी बखर बिखर लिहिणारा काय इतिहासकार आहे काय? नाही म्हणले बोला तुम्ही. आम्हाला माहिती आहे भाऊ महाराज, तुम्हाला सगळं माहिती आहे, खूप वाचन आहोर. म्हटलं देणं सोडून झालं, उभे राहिलो. मी म्हटलं आत्तापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर फार झालं असतं. मला एकच सांगायचं आहे, आज नाही म्हणून हे व्यासपीठावरचे सगळे जिवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर याच्यातलं एकही जिवंत राहिला नसतं. तुम्हाला सांगू, असे चेहरे झाले सगळ्याचे. अरे व्यभिचार केला तर गुडघे तोडून कडेलोट केला, भ्रष्टाचार केला तर हत्तीच्या पायाखाली दिलं. तर म्हटलं आत्ताची जेवढे आहे तेवढे त्याच्यापैकी किती शिल्लक राहिले. तेव्हा म्हटलं तुमच्या माझ्या नशिबाने आज छत्रपती महाराज नाहीत, हेच चांगलं आहे. फक्त जयंतीच्या दिवशी हजर राहावं. दुसरा मनुष्य म्हणतो मनुष्य डेंजरस आहे बरं का. मी काय म्हटलं, तेव्हा उगीच नाव घेणं निराळं. आलं का लक्षात? खरंच आहे.
छत्रपती ते छत्रपतीच बरं का. आज आमच्या वासना इतक्या उद्दपित होतात. बघा, यवनाने आपल्या मुली धरून नेल्या. आपण तसंच करायला पाहिजे होतं ना. त्यांच्या मुली आणून त्यांचा भोग घ्यायला पाहिजे होता ना. कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा धरून आणली ठीक आहे, पण जेव्हा अंगार ओकू लागले छत्रपतींचे डोळे, तेव्हा सगळ्यांना कापर सुटलं. त्यांना कळलं चुकलं. त्यांना काय वाटलं, आपल्या मुली नेल्या मग यांची सून आणली म्हणून काय झालं. छत्रपतीने बघितलं, म्हणाले मन मंदिरा गजर भक्तीचा.